वन नेशन वन इलेक्शन वरून इंडिया आघाडीमध्ये मतमतांतर निर्माण होताना दिसतायत। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय। येत्या 10 दिवसांमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय होईल असं शरद पवार म्हणालेत। दरम्यान बिल सादर झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं नाना पटोले म्हणतात। दोन वर्षापूर्वी आम्ही इंडिया आघाडीमध्ये आम्ही एकत्र बसतो। त्याची एकत्रित बैठक घेणार आहोत आणि त्या एकत्रित बैठकीमध्ये आम्ही एका विषयाने एकच भूमिका घेणार आहोत। अजूनची बैठक आमची झाली नाही, या अर्ध्या दिवसात होईल। 140 कोटीचा देश आहे आणि 3 सिस्टीम आपल्या इथं हे मतदानाची प्रक्रिया आहे। लोकल बॉडीज, विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये हे कसं करतात। आज 4 राज्यातल्या निवडणुका एक सोबत घेऊ शकले नाही। त्यामुळे यांचं नेमकं वन नेशन वन इलेक्शन काय आहे या असं तर चेहरा नाही आहे। इकडे दाखवायचं वन नेशन वन इलेक्शन आणि वन नेशन नो इलेक्शन असं तर करायचं नाही आहे। म्हणून जेव्हा लोकसभेमध्ये बिल येईल त्यावेळेस याच्यावरची प्रतिक्रिया देतात। इंडिया आघाडीमध्ये यावर थोडा मतभेदाचा विषय नाही आहे। बिल आल्यानंतर त्याच्यातली वस्तुस्थिती सरकार काय मांडतंय त्याच्या आधारावरच आपल्याला याच्यावरची प्रतिक्रिया देता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।